दो खिलाड़ी बाउंड्री के बाहर है। अच्छा है संकेत, आप काफी और बॉल मंगाए उन्होंने। बैट्समैनों को उस वक्त तो गेंदे ज्यादा नहीं चेक करना चाहिए जब माइक दशरथ पाटिल के हाथ में। वेलकम बैक, स्वागत है आप सभी का एमपीएल में। खेल की शुरुआत होती भी मेरे साथ वो आवाज़ मनकोली की, कालीराम केनी सर, जिस आवाज़ को सुन के मनकोली नींद से बेदार होता है और उस आवाज़ को सुन के ही सोता है। शोमैन ऑफ मनकोली, माजी सरपंच और लेट कबीर निर्मल ट्रॉफी के करता धरता गणेश केनी साहब हमसे जुड़ चुके हैं। सुबह सुबह आपका हार्दिक स्वागत है। देखिए, लेट कबीर निर्मल ट्रॉफी के बारे में कहा जाता है, वहाँ से भिवंडी तालुका का क्रिकेट जूम पकड़ता है, जो 6 दिसंबर से 11 दिसंबर तक होने जा रही है लिमिटेड टीमों के साथ। समय लगा दिया गया है, प्लीज। हमारे बीच श्याम माली साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत। अल्पेश गायकवाड हमारे ऑफिशियल स्कोरर, सुभाष धुमाल अभी पहुंच गए। वेलकम धुमाल। पहली गेंद इस मरतबा बैकफुट पे गए, पुल किया है, इनफील्ड के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक है, डीप मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद हैं। इस बीच योगेश दलवी 2 रन से खाता खोलते हुए, 2 रन से खाता खुला है चारधाम स्पोर्ट्स का। देखिए कालीराम, हिस्ट्री उठा के देखिए, टीम गिरते पड़ते पहुंचती है ना, वो टीम ज्यादा घातक रहती है। जिस तरह चारधाम पहुंची, हालांकि पिछले साल की विजेता टीम है, 3 मैचेस हारे हैं, 1 जीते, यहां से जीते तो सेमीफाइनल। फुल टॉस गेंद, एलिवेशन कम है, यहां पर अच्छा बैकअप है, कोशिश भी अच्छी थी 2 रन और आते हुए। लेकिन यहां सौटा हिरवा स्पोर्ट्स को हम अंडर एस्टिमेट नहीं कर सकते, ये कच्ची गोलियां नहीं खाई है। राकेश माली एक्स्ट्रा कवर में है, फिर स्वीप कर दिया, आपकी बार मौका नहीं है। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन, पहला चौका आता हुआ। फील्ड में 1 रन, दूसरे के लिए जा रहे 2 रन पूरे। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं योगेश दलवी, सुबह सुबह सेट होके आए हैं और कुल स्कोर को पहुंचा दिया 10 रन। कहीं ना कहीं कालीराम केनी जी, मेरा अपना मानना है कि 50 के ऊपर का टारगेट लेकर बल्लेबाजी हो रही है। रुपेश मात्रे थोड़ा सा खफा है अपने फील्डरों से जो ऑन साइड पे इस वक्त हैं, जहां पे लगातार योगेश दलवी गेंदों को प्लेस कर रहे हैं। अच्छी वापसी, कौन बनाती हुई करीब से गेंद गई है, बीट किया वहां पर, राइट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं। बहुत खूबसूरत गेंद थी जो कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। बैकफुट पे गए, फोर्स किया है, पीछे खिलाड़ी है, रनिंग कैच छूटा है। आज लगता नहीं कालीराम केनी के योगेश दलवी जेब में किस्मत की पूरी लेके आए हैं। 2 रन से
एक ओवर की समाप्ति, रन बने 12। बढ़िया शुरुआत 4-4 ओवर के। ये क्वार्टर फाइनल है, पहला क्वार्टर फाइनल आप देख रहे हैं। दूसरे के लिए दोनों टीमों को तैयार रहना है, श्री गणेश बी और बोईर 11। तीसरा क्वार्टर फाइनल आरके बिल्डर और संतोष स्पोर्ट, और चौथा क्वार्टर ज्ञानदेव स्पोर्ट और सरपंच 11। उसके बाद 2 सेमी, और कौन बनेगा एमपीएल का विजेता। एक ओवर की समाप्ति। एक ओवर के लिए 6 मिनट का समय लिया आपने। पहले ओवर के बाद पानी लाया जा रहा है। पंद्रह मिनट में 3 ओवर आपको करना है। हर टीम के लिए ये कंपलसरी है, अदरवाइज आपको पेनलाइज किया जाएगा। एक खिलाड़ी तो सर्कल में आएगा ही आएगा। आज धूप खिली हुई है, फ्लाइट दिया। बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद थी। संकेत केनी के समझ में ही गेंद नहीं आई। गेंदबाजी कर रहे हैं ऋतिक माली। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को ऑन साइड में, और इस बीच 2 रन पूरे किए। ओवर थ्रो हुआ है, तीसरे के लिए जा रहे हैं और 3 रन पूरे किए। इस तरह के रन काफी महंगे पड़ते हैं जब आप चेस करते हैं। इन 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन। तेवर लग रहे हैं चारधाम स्पोर्ट्स के, खासतौर से योगेश दलवी नींद में सेट होकर आए हैं। ऋतिक माली सामना करेंगे योगेश दलवी। इस वक्त श्री गुरुदत्त सौटा इरवा मानकोली क्रीडा नगरी में मौसम बहुत अच्छा है। अच्छी गेंद थी, आगे रखी हुई, छोटी बैकलिप से ऑन ड्राइव किया, 1 रन बना। थोड़ा फम्बलिंग किया है, 2 रन पूरे। आज पहले ही मैच में अजब मजा आ रहा है। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त 23 पे। अच्छी बल्लेबाजी हो रही है, और 3 रन संकेत केनी ने बनाए, बाकी सभी रन योगेश दलवी ने बनाए। योगेश दलवी वैसे भी एमपीएल में अच्छी बल्लेबाजी करते हैं, अच्छे ऑलराउंडर हैं। अर्जुना राणा तुंगा की तरह दूर से नजर आते हैं। प्रभाकर भी हमसे जुड़े हैं। इस मरतबा बहुत ही कड़क ऑन ड्राइव है, पीछे फील्डर है। इस मरतबा अच्छी फील्डिंग है, थ्रो रॉन्ग एंड पे जाता हुआ 2 रन पूरे। तीसरे के लिए जा रहे हैं। ये रन चौटा इरवा को महंगे पड़ सकते हैं। 3 रन आए इसमें, इन 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है तेजी से। साहिल केनी फेम टीम का, चारधाम स्पोर्ट्स का 26 रन बिना कोई विकेट के।
ये आबादुबी चल रही। 3 रन आए, वाइड +2। दिवाली समाप्त हो रही है, बोनस दिया जा रहा है। उनतीस पे पहुंचा है स्कोर 29। बैकफुट पे गए, बहुत खूबसूरती के साथ खेला है, 1 रन बनेगा और दूसरे के लिए जा रहे हैं। आप जाकर आउट किया वहां पर, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ चारधाम का पहुंचा है 30 रन। बहुत बढ़िया टोटल। टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई नए बैटर मेरे ख्याल से विक्की आ रहे हैं बल्लेबाजी को, विक्की पाटिल। दो ओवर की समाप्ति, रन बने 30, विकेट गिरा है 1। विक्की पाटिल एक ऐसी स्थिति में आए जब टीम ने अच्छे रन बनाए। देखिए 60+, हालांकि सुबह का मैच है, आउटफील्ड भी हल्का सा गीला है। मेरे साथ वॉइस ऑफ मनकोली कालीराम केनी सर और वॉइस ऑफ भिवंडी कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल। इस ग्राउंड पे सुभाष धुमाल ने भी मेरे साथ कई स्पर्धाएं की है। ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम लेट कबीर निर्मल ट्रॉफी दस्तक दे रहा है। 6 से 11 दिसंबर गणेश केनी की पेशकश। ऐसा शो जो सारे महाराष्ट्र में ग्रामीण क्रिकेट की चर्चा में रहता है, लेकिन इस सीजन में लिमिटेड टीमें ली जाएंगी। जल्दी कीजिए और कांटेक्ट कीजिए। दो ओवर के लिए 11 मिनट हुए हैं। ये ओवर आपको 4 मिनट में करना है। राकेश माली। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए ये बॉलर ए साइड क्यों गेंदबाजी कर रहा है? फलंदाज तिकड़े ऋषि बोयरा है, बड़ा नाम है, हैट्रिक किया है उन्होंने, पहला हैट्रिक। सामना करेंगे योगेश दलवी, नए बैट्समैन विक्की पाटिल। योगेश आपको स्ट्राइक लेना है। पहली गेंद ऑन द राइज खेला है, कमाल का शॉट है, गेंद निकल गई एक्स्ट्रा कवर की तरफ। अंपायर का इशारा, 6 रन, शॉट ऑफ मॉर्निंग। क्या गजब का शॉट खेला है, बैकफुट पे जाकर हैमर दैट्स वे थ्रू द एक्स्ट्रा कवर, प्लेंटी ऑफ पावर बिहाइंड द स्ट्रोक, ट्रेमेंडस टाइमिंग, गोइंग ऑन ओवर द एक्स्ट्रा कवर, आउटस्टैंडिंग स्ट्रोक। छत्तीस पे पहुंचा है स्कोर। अच्छा ट्राई, बॉलर बैक ड्राइव, हाथ जरूर लगा है, लॉन्ग ऑन थोड़ा स्टैटिश है, रन चुराते हुए 2। यहां योगेश दलवी की सराहना करनी होगी कि थकने का नाम नहीं ले रहे, सुबह सुबह विटामिन ABCD के साथ आए हैं। 38 रन, 1 विकेट। बहुत खुश हैं साहिल केनी, जिस तरह बल्लेबाजी हो रही है
टीम की। ये अच्छी गेंद थी, कटर थी, थोड़ा हाथ रोका था वहां पे, उंगलियां फेरी थी, लेग बाय। 1 रन से स्कोर 39 पे पहुंचा है। ओवर नंबर 3 चल रहा है। 60 रन बनेंगे तो फिर चौटा हिरवा के पास भी अच्छी बल्लेबाजी है, लेकिन 60 की तरफ देखना ही होगा अगर सेमीफाइनल में पहुंचने के लिए कोशिश करना है। ऋषि भोईर पटकी भी गेंद ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया और गेंद 5 वाइड पंजा। राकेश माली इतने नाराज हुए, राकेश माली इतने नाराज हुए कि उन्होंने अपनी टोपी निकाल दी। पांच रन बोनस के दिए महंगे पड़ सकते हैं। 44 पे पहुंचा स्कोर। तान दिया आसमान में, फील्डर मौजूद है, बहुत बढ़िया जज कर रहे हैं। ओ, इसे कहते हैं कालीराम किनी पकड़ के छोड़ना। 2 रन और आते हुए 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 46। खतरे की घंटी बज रही है चौटा हिरवा स्पोर्ट्स के लिए। इस मरतबा दिलकश ड्राइव है, एक्स्ट्रा कवर में खेला है, फील्डर मौजूद हैं, लेकिन इस समय थ्रो बहुत धीमे आ रहे हैं। 2 रन पूरे। चारधाम स्पोर्ट्स का स्कोर आगे बढ़ता हुआ 48 पे पहुंचा है। ओवर नंबर 3 चल रहा है। अब तो 70 की तरफ देख रहे हैं। गणेश केनी साहब मजा ले रहे हैं डगआउट से। अच्छा पुश, चिप किया, चिप स्ट्रोक खेला है और 2 रन पूरे किए। सेंसिबल क्रिकेट। 50 रन पूरे होते हुए चारधाम स्पोर्ट्स के। 3 ओवर 50 रन। दोनों बल्लेबाजों की आंखें जम गई है और देखना है कि कितने रन आते हैं आखिरी ओवर में। योगेश दलवी कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। पानी पीने के लिए अलग ही अंदाज में बैठे। फसकल टाकुन। बारह गेंदों में 31 रनों की बहुमूल्य बारी। डेथ ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया गया है चौटा हिरवा स्पोर्ट्स की तरफ से शैलेंद्र। शैलेंद्र निषाद। हालांकि निषाद बहुत बड़े गेंदबाज हैं। तुशामत, निषाद तुशामत ओपन क्रिकेट के बहुत बड़े गेंदबाज हैं। शैलेंद्र, सामने उनके योगेश दलवी। अगली 2 टीमों को तुरंत ही टॉस बॉक्स में पहुंचना है। श्री गणेश बी और भोयर 11 के कैप्टन शैलेंद्र चले। पहली गेंद रिवर्स खेलने की कोशिश, वहीं पे रुक गई। रन चुराते हुए बल्लेबाज 51 पे पहुंचा स्कोर चारधाम स्पोर्ट्स का। आप देख रहे हैं दोस्तों, एमपीएल
मनकोली प्रीमियर लीग क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा मनकोली खेल रहा है। आज कौन बनेगा विजेता, सिर्फ ऊपर वाला मेहरबान रहे। स्विंग करना चाहते थे, सवाल पूछा, रन पूरा, लेग बाय, इंपैक्ट आउटसाइड दी लेग स्टंप रहा था। हालांकि डेथ ओवर है और यहाँ बल्ला आपको घुमाना ही होगा, लेकिन 2 गेंदे शैलेंद्र ने ऐसी की है जिसपे बल्लेबाजों को छटाया है। देखिए क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में समय नहीं लगता है। एक लम्हे लग रहा था 70 बनेंगे, अब 60 के लाले। ये क्रिकेट है। फिर अच्छी गेंद, क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं शैलेंद्र। राकेश माली ने कहा फेंकू नको। तिरपन रन, पिछले साल का थ्रो बहुत महंगा पड़ा था, राकेश को पता है। क्या बॉलिंग कर रहे हैं डेथ ओवर में शैलेंद्र निषाद। आपकी बार फुल टॉस डाउन द ग्राउंड खेला है, राकेश माली को मौका नहीं, गेंद लॉन्ग ऑफ स्टैटिश में 4 रन। इस चौके की मदद से चारधाम स्पोर्ट्स का स्कोर 57 पे पहुंचा है, 57 ऑन द बोर्ड। 2 गेंदें बची है, क्या बड़ा शॉट खेलेंगे विक्की पाटिल। गिरते पड़ते टीम पहुंची है, लेकिन जो टीमें गिरते पड़ते पहुंचती है वो बहुत जल्दी खड़े रहती है। पिछले साल भी इस टीम ने छुपा रुस्तम बनी थी। आपके बार बढ़िया ऑन ड्राइव है, फील्डर मौजूद है डीप में, कमाल की फील्डिंग, दूसरे के लिए पलटे हैं और 2 रन पूरे। स्कोर 59 पे पहुंचा है। जो मैंने आकलन किया था वहीं कुछ स्कोर नजर आ रहा है। अगली 2 टीमों के कैप्टन श्री गणेश बी और भोईर 11 सुभाष धुमाल, आपको टॉस लेना है। सेकेंड इनिंग की शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे वॉइस ऑफ मनकोली, सुरीली आवाज के मालिक कालीराम केनी सर। कालीराम केनी बहुत अच्छे इंसान भी है। अच्छा ड्राइव है, राकेश माली गेंद पे पहुंच रहे हैं, 2 रन लिए, 61 बने और 62 की चुनौती है सेमीफाइनल में पहुंचने के लिए चौटा इरवा स्पोर्ट्स को। चलते हैं टॉस की तरफ। सुभाष धुमाल के साथ खेलने वाली टीमें श्री गणेश बी, भोईर 11। खेल की शुरुआत होंगी, आपके साथ रहेंगे मशहूर और मारूफ कॉमेंटेटर कालीराम केनी सर। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। बंडूमाली साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत। श्री गणेश बी वर्सेस भोईर 11 या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल। सेकंड क्वार्टर फायनलचा सामना हेड आणि टेल या 2 नाण्याच्या बाजू आहेत। हेड कॉल आहे प्रभाकर भोईर यांचा, मात्र टेल लागलाय तर श्री गणेश स्पोर्ट्स बी संघाने टॉस जिंकलेला आहे। बंडूमाली साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा आहे। शिवम टॉस आपण जिंकल्या। सर्वप्रथम आतापर्यंत जो प्रवास तुझ्या संघाचा MPL स्पर्धेमध्ये राहिलेला आहे त्या प्रवासाबद्दल तू समाधानी आहेस का? हो नक्कीच। आणि हा सामना करूया मारूया, कारण आपण पाहतोय इथून मात्र जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल। या महत्त्वाच्या सामन्यामध्ये टॉस महत्त्वाचा होता का? हो नक्कीच होता। आणि महत्त्वाचा टॉस तू जिंकलेला आहे तर तुझा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे। समोरील संघ एक चांगला संघ आहे। या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40। आणि तुझ्या समेत असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? संतराम मी आहे आणि अजून पण आहेत।
आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रभाकर, टॉस आपण गमावलेला. सर्वप्रथम MPL मानकुले प्रीमियर लीग स्पर्धेचं हे 30वं वर्ष आहे. नक्कीच अखंडित परंपरा, गावाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी या स्पर्धेचं आयोजन दिवाळीचं औचित्य साधून केलं जातं आहे. या आयोजनाविषयी पुन्हा एकदा काय म्हणशील? नाही, आयोजन ते खरंच खूपच सुंदर आहे. पण यावेळेस जरा पावसाने खूप गडबड केलेली आहे. तरीसुद्धा कमिटीने खूप पॉवरफुल काम केलेलं आहे. दिवसा मॅचेस केलेल्या आहेत, नाईटला खेळण्याचा प्रयत्न होता, पण पावसामुळे अवकाळी पाऊस आला त्यामुळे मॅचेस कॅन्सल झाल्या. पण तरीही पूर्ण गाव सोबत आहे कमिटीच्या सोबत आणि ही स्पर्धा उत्तम पार पडत आहे. क्या बात. एक चांगली गोष्टीचा तू उल्लेख केला. टॉस प्रभाकर तू गमावलेला आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम तुला फलंदाजी करायची आहे. तू जर टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? मी बॅटिंगच घेतली असती आणि तुझ्या मनासारखंच घडलं आहे. प्रथम फलंदाजी तू करणार आहेस तर काय टार्गेट तुझ्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? टार्गेट असं काही सेट नाही केलेलं आहे. आम्ही पिचवर गेल्यानंतर आमच्या बॅट्समधून ज्या धावा निघतील त्या आमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील. आमचा प्रयत्न असेल जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. सेमीफायनलपासून फक्त एक पाऊल आपला संघ दूर आहे. तर या सामन्यामध्ये 100% देण्याचा तुझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असेल? खरंच ही जी मॅच आहे ही नॉकआउट मॅच आहे. इथे जर आम्ही हरलो तर आम्हाला घरी जावं लागेल. ही मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आमचे जे सर्व खेळाडू आहेत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तर ते चांगल्यामध्ये मेहनत करतील, 100% देतील. मी स्वतः आहे, अजित आहे, मोहित आहे, संग्राम आहे, म्हणजे चांगले खेळाडू, बंटी आहे, खूप चांगले खेळाडू आहेत. आमची टीम ॲक्च्युली फुल पॉवरफुल आहे. आम्ही कोणाला कमी समजत नाही आहे. आम्ही आमचा प्रयत्न करू 100% देण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात. एक चांगली गोष्टीचा तू उल्लेख केला. मी तर टॉस केला गेलेला आहे. श्रीगणेश स्पोर्ट्स बी संघाचा संघनायक शिवने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सहून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आवाज ऐकू आपण व्हॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सरांचा. खूप खूप धन्यवाद सुबीक भावे सर, सुभाष धुमाल सर. मित्रांनो, आज मानकुली प्रीमियर लीग 2025 चा मेगा फायनल डे आणि पहिली सुपर 8 ची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. 4 धाम स्फोट आणि चौथाईरवा स्फोट नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय चौथाईरवा स्फोट संघाने घेतला आणि तब्बल 61 धावा 4 ओव्हरमध्ये खर्च केलेत आणि 62 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये सलामीर जोडी रुपेश म्हात्रे आणि अविन माली. मान्यवर कक्षामध्ये संतोष स्पोर्टचे ऑनर उद्योजपती हरेश भाऊ कैलास माली, त्यांच्यासोबत सर्वांचे लाडके ओमकार युवा सेवा संस्थाचे बंडू मामा, त्यानंतर आमचे सचिव सचिन माली, रविदादा पाटील, मंदेश म्हात्रे, रवी माली, गोविंद माली, निलेश केनी, दीपू माली, सुनील माली, श्याम माली, विराज माली, धीरू माली आणि आमचे सर्व पंच कमिटी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून आजच्या सुपर 8च्या दुसऱ्या इनिंगला मी कालीराम केनी सुरुवात करतोय. नक्कीच 4 धाम स्फोट. सुभाष धुमाल सर नेहमी म्हणतात की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय काय. 4 धाम स्फोट अशीच काही स्थिती होती साखळी स्पर्धेतून. मात्र आज त्यांच्याकडून एक जबरदस्त खेळ, खास करून योगेश दलवी. मी कालच योगेश दलवीचा उल्लेख केला. जेव्हा जेव्हा योगेश दलवी चाललाय तेव्हा 4 धाम स्फोट देखील पुढे चाललेली आहे. काल साखळी सामन्यातून शेवटच्या सामन्यात योगेश दलवी चांगली फलंदाजी केली. आज सुपर 8 मध्ये देखील नाबाद 32 धावांची खेळली. विकी पाटीलची नाबाद 14, तर संकेतनं चांगली साथ दिली 4 या धावसंख्येची. 61 धावा बनवल्या. साहिल केनीनं नाणेफेकी आल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही 45 ते 50 धावा बनवू, मात्र त्यापेक्षा जास्त धावा आलेत. आता त्या वाचवाव्या लागतील गोलंदाजांना. बघूया, सामना खूप चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण की चौथ्या स्पोर्ट टीम देखील जयेश मालीची एक चांगली टीम आहे. चांगली सुरुवात रुपेश म्हात्रेंनी प्रत्येक सामन्यातून करून दिलेली आहे. तर मधल्या फलीमध्ये ऋतिक माली, जयेश माली सारखे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. 4 ओव्हर 62 धावा. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी जिंकून श्रीगणेश बी टीमने देखील प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि भोईर 11 टीमला फिल्डिंग फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. वेलकम किशोर माली, सँडी माली, आर के बिल्डर्स आणि सरपंच 11चे दोन्ही खेळाडू सर्वांचं सहर्ष स्वागत. आज दीपावली, पारवा, बॉबीजचा शेवटचा दिवस आणि इथे मानकुलीकरांचा हा फायनल डे. MPL क्रिकेट महोत्सव 2025 गोलंदाज देवानंद भोईर. चला सामना सुरू करा लगेच. रुपेश म्हात्रेसाठी एक वाईडिश लॉंग ऑफ स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर एक
लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. योगेश दलवी एस्टरनं चिपकून आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, शॉर्ट लेग आणि मिड ऑफ. पहिला चेंडू हलक्या हातानं चेंडूला मिड विकेट रिझनला ढकलून दिलं होतं. एक सिंगल धाव जॉन्टी केनी चेंडूला उचलतोय. बघूया अविन मालीला संधी दिलेली आहे. रुपेश मात्रेनं काहीसा सावध पवित्रा स्वीकारलेला आहे कारण की 62 बनवायचे आहेत. पहिला चेंडू अगदी हलक्या हातानं ढकलून दिला होता. शॉर्ट मिड विकेट रिझनला एक सिंगल धाव घेऊन संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. या सामन्यासाठी पंच निकलेश बजेके सर आणि राजेंद्र पाटील सर मैदानामध्ये. त्यानंतर आमचे दिनेश भांबरे, संदीप सर. चांगली पंचांची भूमिका. चालू सीझनची सुरुवात MPL पासून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करीत आहोत. देवानंद, अविन मालीला चेंडू इथे बघूया. योगेश दलवीनं चेंडू पकडला नव्हता. नक्कीच बॅट कट होती. जीवनदान मिळालं आहे. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने अकाउंट ओपन केलेत. 2 चेंडूमध्ये 2. काल देवानंद भोईरनं देखील साखली सामन्यातून पहिली ओव्हर अगदी 10 धावा देऊन समाप्त केली होती आणि आज पुन्हा एकदा या मोठ्या सामन्यातून देवानंदवर विश्वास साहिल केनीनं दाखवलाय. फुलटॉस चेंडू टर्न केलाय. दिशा दिलेली आहे गॅप मधून. चेंडू क्षमापार. रुपेश म्हात्रेचा पहिला चौकार. रुपेश म्हात्रे बॅट उचलत नाही. रुपेशला ठाऊक आहे सामना महत्वाचा आहे. घाई करून चालणार नाहीये. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये काहीसा सावध पवित्रा स्वीकारलाय. 3 चेंडूमध्ये 6 धावा. हितेश केनी, त्यानंतर विकी पाटील, मोहित. बघूया योगेश दलवी. गोलंदाजी पर्याय भरपूर आहेत. 4 धाम स्पोर्ट कडे. इथे हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. SK शॉर्ट थर्डमॅनला 4 चेंडूमध्ये 7 ही धावसंख्या आहे. रुपेश खेळतोय 6 वर. 1 वर अविन माली. अविन माली. फुटॉस इथे देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. काय चांगला चेंडू देवानंदने टाकलाय. अगदी ज्या पद्धतीनं फिल्डिंग सजवलेली आहे त्याच पद्धतीनं चेंडू टाकलेला आहे. अविन माली 2 वर. रुपेश खेळतोय 6 वर. संघाची टोटल 8. शेवटचा 1 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक आहे. 62 धावांचं आव्हान आहे. सकाळच्या सत्रामधून हा पहिला सामना सुपर 8 नॉकआउट फेरीला सुरुवात झालेली आहे. देवानंद भोईर. पावलांचा सुरेख वापर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. इथे अविन मालीची पहिली विकेट धावबाच्या स्वरूपात. 4 धाम स्पोर्टच्या खात्यामध्ये. काय चांगली गोलंदाजी. 1 चौकार, 4 सिंगल, 8 धावा देत देवानंद भोईरनं आपलं पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर कंप्लीट केलंय. 4 ओव्हरमध्ये 62 बनवायचे आहेत. तीन ओव्हर 54 धावा. 3 ओव्हरमध्ये 54 धावांचं लक्ष अजून शिल्लक आहे. नक्की शेलोमाता वल या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू रुपेशदादा पाटील वलगावरून आम्हाला जोडलेत. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मानकुली प्रीमियर लीग 2025 ला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद दादा. आपण आमची स्पर्धा पाहत आहेत. आपलं खूप खूप धन्यवाद. 3 ओव्हर 54 धावा.
नक्कीच मोहित केनी, विकी पाटील, हितेश केनी ची ओव्हर खूप निर्णायक राहील. पहिल्या ओव्हरमध्ये देवानंद भोईरने देखील मी म्हणेन सचिन मालिकी सुरुवात चांगली करून दिलेली आहे. एक चौकार खाऊन 8 या धावसंख्येवर पहिला ओव्हर कंप्लीट केलाय. म्हणजे इथून दबाव नक्कीच चौथ्यावर स्पोर्टच्या फलंदाजांवर आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजून 54 धावा बनवायचे आहेत. बरोबर 18ची सरासरी आणि 18 चेंडू. नक्कीच बघूया काहीशी खराब फिल्डिंग आपण पाहिली चौथ्यावर स्पोर्टकडून. प्रथम फिल्डिंग करताना सुनील शेळके सर वेलकम. ओम फोटोच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत. क्या बात आहे. धन्यवाद सुनील शेळके सर स्वतः उपस्थित राहिलेले मात्र ऑनलाईन आम्हाला जोडलेत आणि संपूर्ण मानकुलीकरण प्रीमियर लीगसाठी सरांकडून शुभेच्छा. धन्यवाद सर. एक गोड आवाज शब्दांचा भंडार असलेले आमचे साथी समालोचक सुनील शेळके सर आपल्या मानकुली प्रीमियर लीगमध्ये खूप खूप स्वागत. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट ऋतिक मालीला 0 बाद केलंय मोहित केनीनं. ऋतिक स्वतःवर नाराज आहे. ज्या पद्धतीने ऋतिक एसकेला गोलंदाजी करतोय तशीच गोलंदाजी मोहितनं आता ऋतिकला करून फसवलाय. मोठा मासा घालायला लागलाय. पहिल्या चेंडूवर ऋतिकची विकेट. इथे आता प्रेशर दबाव वाढेल तो रुपेश म्हात्रेवर. बघूया ऋषी भोईर MPL 2025 ची पहिली विकेट हॅट्रिक ज्याने आपल्या नावी कोरली. पहिली 50 दीपेश मालीच्या नावी. पहिलं मेडन विकेट ओव्हर राज माली. त्यानंतर पहिला चौकार सदाशिवच्या बॅटमधून. पहिला षटकार प्रमोद भोईर याच्या बॅटमधून. तर पहिली विकेट यशपाल मालीच्या नावी आणि पहिली षटकार हॅट्रिक 2 वेळा दीपूच्या नावी आहे. आणि नक्कीच मंदेश मात्र आठवण करून देत आहेत यशपाल मालीचा डायरेक्ट हिट. तेव्हापासून यशपाल मालीला कुठेतरी चिंता वाढली त्या डायरेक्ट हिटनं. दबावामध्ये अजूनही यशपाल. इथे हा चेंडू ऋषी भोईरसाठी मोहितचा. क्या बात आहे. 8 चेंडू 8 डावा. आता 16 मध्ये 54. वेलकम जीवन. चांगला चेंडू होता. अगदी हलक्या हाताने चेंडूला पॉइंट रिझनला ढकललाय रोशन माली. ते पंचांचा नोबलचा इशारा आलाय. नोबलचा इशारा. 1+2 अशा 3 धावा या चेंडूवर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. बघूया फ्री चेंडू आहे. मोहितनं रनअप मध्ये बदलाव केलाय. सुरेख चेंडू अगदी खेळपट्टीला तोलून मापून हा चेंडू मोहितनं डगलाय. सराव कमी आहे मोहितकडे मात्र अनुभव दांडगा आहे. भरपूर क्रिकेट एकविरा स्पोर्ट रेग्युलर संघासाठी खेळलाय. पूर्णपणे अनुभव पाठीशी. गोलंदाज म्हणून मोहितनं मानकुली क्रिकेटला खेळायला सुरुवात केली होती. इथे अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. 4 चेंडू टाकून झालेत. दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फक्त 11. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे वाईटसाठी. बघूया आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. दिनेश भांबरे सर आहेत. नक्कीच निवृत्ती ज्ञानेश्वर पाटील. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. निवृत्ती पाटील ज्ञानेश्वर मामा यांचे चिरंजीव आणि एकता सारंगा नवीन 40+ चे संगनायक यांनी 4 धाम स्पोर्टला आणि मानकुली प्रीमियर लीगला शुभेच्छा दिलेत. साहिल केनीनं जर झेल टिपला तर निवृत्ती मालीकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. निवृत्ती पाटील रिव्ह्यू गमावलाय. इथे हा चेंडू अगदी 20 मध्ये चेंडूला केलाय. बघूया चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक जॉन्टी केनी आलाय. फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 12. 11 चेंडू आणि 12 धावा. वेलकम शरदजी केनी आमचे नाना.
निवृत्ती पाटील देखील होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत. सुरेश सारंग चे माजी सरपंच त्यांच्या सौभाग्यवती मोनिका निवृत्ती पाटील. दोन धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 ओव्हर, धावसंख्या 14. क्या बात आहे. मोहितनं 6, देवन्ननं 8, अशा 2 ओव्हरमध्ये 14. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अजूनही धावा. अठ्ठेचाळीस धावा. धावा 12 चेंडूमध्ये, म्हणजे बरोबर आपण सरासरी पाहिली तर 24 ची सरासरी. म्हणजे 4 डझन धावा आणि 1 डझन चेंडू असं गणित आहे. काय खेळ केलाय चारधाम स्पोर्टनं. मात्र चारधाम स्पोर्टचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक सामन्यातून प्रत्येक खेळाडूला संघनायक म्हणून साहिल केनीनं संधी दिली. आज साहिल केनी या सामन्यातून लक्की, काल मोहित केनी लक्की ठरला. याआधी विकी पाटीलला देखील नाणेफेकीची संधी दिली होती. क्या बात आहे. योगेश दलवी चांगल्या लाईनमध्ये आहेत. 12 चेंडू 48 आणि तिसरं ओव्हर. संघातील एक मुख्य गोलंदाज हितेश केनी उर्फ बारक्या. चला स्पीडअप करा. 1 डझन चेंडू आणि 4 डझन धावा. बघूया ऋषी भोईर. बारक्याचं हे वैशिष्ट्य आहे, आता सर्वांनाच माहीत झालंय, बारक्या पहिला चेंडू कधीच सोडत नाही. वेलकम इंद्रप्रसाद माली, मोहित मंडप डेकोरेटरचे मालक आणि गुरुदत्त चौथायरवा मास्टर 40+ चे सिनियर खेळाडू. पहिला चेंडू ऑन साइडला केलेला आहे. बघूया दुसरीचा इथे प्रयत्न आणि फलंदाज ऋषी भुईर धावचीत बाद झालाय. फक्त एकदा होईल. कुसाल रुपेश्वर आता मोठी जबाबदारी आहे. 15 धावा झालेत. 11 मध्ये 47. ऋतिक माली लवकर बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये सापडलाय. एकच धाव येईल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या 16. दहा चेंडू आणि 46 धावा. 10 मध्ये 46. इथे अजून एक इथेचा चांगला चेंडू. पूर्णपणे सामन्यावर आता पकड घट्ट करताना 3 चेंडू मध्ये हितेशनं 2 दिलेत. इथे बघूया चेंडू अगदी रुपेश मात्रे. सुरेख परफेक्ट यॉर्कर. याच गोलंदाजी ची ओळख इथेची आहे. इथे काय घडलंय बघूया. पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. रुपेश देखील पायचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आसरेला जातोय. गणेशदादा केनी यांच्याकडून
चार धाम स्पोर्टच्या खेळाडूंना प्रत्येकी 500 रुपये आलेत. देवानंद भोईरसाठी 500, योगेश दलवीसाठी 500 आणि विकी पाटीलसाठी 500. क्या बात आहे. पुंग्याबाई कॅच घे, तुला पण भेटतील. वेलकम. प्रेमनाथ माली, संतोष स्पोर्टचे संगणक, शैलेंद्र, निशात, डावखरे हाताचा फलंदाज. काय चांगला चेंडू. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 3 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, अशा एकूण 3 ओव्हरमध्ये फक्त धावा 17 दिलेत. आता 6 मध्ये 45. साहिलचा आकडा 45 लक्की आहे. त्यांनी नाणेफेकी आल्यानंतर सांगितलं की आम्ही 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि 61 धावा बनवल्या. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त धावा बनवल्या आणि टीमची ताकद इथे द्विगुणित झालेली आहे. 1 ओव्हर 45. जॉन्टी केनी. चला पुढील दोन्ही टीम. श्रीगणेश बी, आपण लगेच आज सामना संपल्यानंतर मैदानामध्ये उतरायचं आहे फिल्डिंग करण्यासाठी. जॉन्टी केनी. 7 चेंडू 45 धावा. मिशन इज पॉसिबल आहे. बघूया जॉन्टी केनी. चला चला वेल कमी घ्या. योगेश दलवी 6:45 आहेत. आता जास्त फिल्डिंग लावू नका, मॅचची रिदम तोडू नका, चालू ठेवा सामना कंटिन्यू. धन्यवाद. चला पहिला चेंडू हवेमध्ये केले. बघूया योगेश दलवी स्वतः यष्टीरक्षक. एकच धावेल योगेश दलवीनं नाबाद 32 धावा या महत्वाच्या सामन्यातून ठोकल्या. या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. चौथ्या स्फोट. 19 चेंडू टाकून झालेत. आता 5 मध्ये 44. चांगला फटका इथे उडवलाय. बघूया आणि चांगला झेल. पुंग्याबाईंनी चांगला झेल टिपलाय. जॉन्टीच्या नावावर ही विकेट. अगं बाय बाय. विकीसाठी आता दीपू मालीने बक्षीस लावलाय. प्रत्येक चौकार षटकाराला 1 मुंडी. हा चेंडू डॉट आलाय. विकी चांगला खेळाडू आहे, चांगला समालोचक आहे. क्रिकेटवर अपार प्रेम आहे. मात्र सध्या ड्युटी अभावी आता त्याला गावामध्ये देखील फिरायला वेळ कमी मिळते. नक्कीच विकीला चांगला जॉब मिळाला आता. नक्कीच यावर्षी आपल्याला तो खूप कमी मैदानामध्ये दिसेल. अजून एक डॉट. काय कमालीचा चेंडू. जॉन्टी देखील आता फॉर्म मध्ये आहे. योगेश दलवीनं आज जी सुरुवात केली ती सुरुवात 4 धाम स्पोर्ट साठी खूप लक्की राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये रुपेश म्हात्रेला 12 धावा घेतल्या. नाबाद 32 धावा योगेश दलवीनं ठोकल्या या सामन्यातून. हा चेंडू अगदी अपेक्षेपेक्षा जास्त उचले घेणारा 1/4 ओव्हरचा इशारा देखील दिलाय.
वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 19. फक्त 2 चेंडू आता टाकायचे जॉन्टीला. 4 धाम टीम साठी. बघूया रिव्हर्स फटका केलाय. चौकार आला तर 1 मुंडी आहे. रोशन जाऊ दे. रोशनने थांबवलाय. चला हरकत नाही. श्री गणेश बी भोईर 11. त्यानंतर आरके बिल्डर्स, संतोष स्पोर्ट आणि शेवटचा सामना ज्ञानदेव स्पोर्ट आणि सरपंच 11. खुशालनं शेवट गोड केलाय. स्वतःचा मनोबल वाढलाय. षटकार ठोकलाय. मात्र इथून MPL 2025चा प्रवास थांबलाय. 44वा स्पोर्ट टीमचा आणि 4 धाव स्पोर्ट सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आहे. अभिनंदन 4 धाव स्पोर्ट ऑल टीम. चला हस्तांदोलन करा दोन्ही टीम आणि मैदान सोडा. बाई घेऊन जाऊ नका कोणी यानंतर. योगेश दलवी 40+ मधून मॅन ऑफ द मॅच आणि विकी